1 तारखेला ओबीसी नेत्यांची विदर्भातील बैठक लावलेली, काय आयोजन आहे, कोण कोण असणार? आता मोर्चा झाला, सरकार काही झुकायला तयार नाही. सरकारचे चेले सपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहेत ते या JRचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा प्रकारची छाती बदलून सांगत आहेत. पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे. हे आता आम्हाला सर्व आमच्या सगळ्या तज्ञ लोकांनी आणि आमच्या सगळ्या एक्सपर्टनी आमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी सरसकट त्या JRचा अर्थ सरसकट होतो. बावनकुळे साहेब म्हणाले की 4 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. अहो निजामशाहीत 4 जिल्हे होते, 4चे 8 झाले आणि 8 झाल्यानंतर जो ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतंय ते प्रमाणपत्र ओबीसीचं कुठेही महाराष्ट्रात देशात कुठेही लागू होतं. एकदा त्याच्या हातात प्रमाणपत्र आलं की त्यामुळे ते काही 8 जिल्ह्यासाठी प्रमाणपत्र ओबीसीचं देणार आहे, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीचं प्रमाणपत्र. म्हणजे असं कशाला दिशाभूल करून बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झाला. तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी, परंतु ओबीसी मुवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं. हे ओबीसीचं यश आहे, हे बावनकुळे साहेबांनी विसरू नये. आणि त्यामुळे त्यांनाही आमची विनंती आहे की या JRमुळे नुकसान होत आहे, तुम्ही जरा हिंमत करून बोला मंत्रिमंडळामध्ये, तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी वाहत जाऊ नका अशी सुद्धा आम्हाला त्यांना विनंती करायची आहे. राहिला विषय की आता 15 दिवस झाले, 20-16 दिवस आमचा मोर्चा निघून सरकार काय हलायला तयार नाही. आता 1 तारखेला आम्ही नागपुरात विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या बरोबर आणि महाराष्ट्रातील काही निवडक ओबीसी नेत्यांच्या बरोबर ही बैठक होणार आहे. पुढची रणनीती कशी ठरवायची हा JR रद्द करण्यासाठी, कारण हा JR रद्द झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा आपण नुकसान टाळू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला कुणाला दिलं याचं आम्हाला हे नाही, पण आमच्या वाट्याचं कोणी नेऊ नये हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा असणार आहे. आम्ही कोणाचे दुश्मन नाही, मराठा समाजाचे सुद्धा आम्ही दुश्मन नाही. मराठा समाजांना दिलंच पाहिजे, पण तो स्वतंत्र एक हे करून दिलं पाहिजे ही आमची काल भूमिका होती, आजही भूमिका आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे या 1 तारखेच्या बैठकीमध्ये हा सर्व चर्चा होऊन पुढची भूमिका आमची काय असणार हे आम्ही जाहीर करू. काल अवकाळी पाऊस झाला, धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जुन्याचे पैसे काही मिळाले, काही नाही मिळाले, पुन्हा पंचनामे करावे लागले. एक तर खरं आहे की ह्या 2-3 दिवसाचा आता आज पण दाखवला, उद्या पण 4-5 दिवसाचा येलो अलर्ट दाखवला. त्यामध्ये विदर्भातील धान बेल्ट आहेच त्यामध्ये. आणि काल झालेल्या पावसामुळे तर एक हलकं धान आणि एक मध्यंतरी निघणार धान, मजवा धान म्हणतो आम्ही त्याला, अशा प्रकारचे एकदम कमी दिवसात निघणारा, मध्यम दिवसात निघणारा या धानाचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे. धान कापू नये किंवा धान संपूर्ण असं पडून गेलं आहे. त्यामुळे एकूण उत्पन्न तर गेलंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याची क्वालिटी सुद्धा बिघडेल. तर जे दर आहेत ते दर त्यांना मिळू शकत नाही, त्याला पाखड होईल. पाखड एकदा धान न झाला की त्याला कवडी मोल दराने विकावा लागतो. आणि ही परिस्थिती आता आहे की पूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तातडीनं हातात आलेला, तोंडात आलेला घास या पावसाने हिरावलाय. हातात तोंडात आलेला घास हिरवलाय, पण आता प्रचंड शेतकरी संकटात सापडलेला आहे. आणि यासाठी सरकारनं तातडीनं याचे सर्वेक्षण करावं आणि शेतकऱ्यांना या संदर्भातली ठोस भूमिका मदतीशी जाहीर करावी, तरच हा शेतकरी सावरेल. आणि लगेच तातडीनं करण्याची गरज आहे. मला खूप शेतकऱ्यांचे फोन आलेत की आता हातात आलेला घास निघून गेलेला आहे आणि तातडीनं याचे पंचनामे करायला लावा अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली. पूर्ण धान त्या धानाच्या मांदीमध्ये संपूर्ण असं झोपून गेलेलं आहे, काही राहिलं नाही. आणि जो धान जे थोडी चांगली क्वालिटी होती ती सुद्धा हाती येणार नाही अशा प्रकारची स्थिती झाली. पुन्हा 2 दिवस काय करतो पाऊस, त्यावर प्रचंड उद्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येईल असं आम्हाला वाटतं. पैठणच्या घटनेमध्ये जो आरोपी आहे तो काल रात्री शरण आला, पोलीस त्याला अटक करू शकले नाही. असे पोलीस आहेत ते, किती काय म्हटलं तरी गृह खात्यांचं आता रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पोलीस निर्धावलेले आहेत. सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू शकत नाही, ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे
इतकी दहशत आणि पोलिसांची झालेली आहे. आणि कारण याचं हे आहे की खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहे, सट्टा सुरू आहे, संपूर्ण ड्रग्ज सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे, बलात्कारांचं प्रमाण वापर. कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये? ना महिला सुरक्षित आहे, ना विद्यार्थी सुरक्षित आहे. इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं, एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे. तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली. पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं. यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे. तो कितीही मोठा असू देत, कोणत्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पक्षाचा नेता असू देत, जर त्याच्या माणसांनी त्यांनी कोणी काही केलं असेल यामध्ये कोणीही सुटता कामा नये. ज्याचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी असणार आहे. कारण ही घटना महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी अशी घटना आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकरांनी पत्र लिहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना की मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आणि तो व्यवहार रद्द करावा. ते बघा, मोहोळांची भागीदारी त्या कंपनीत आहे. मोहोळांनी महापौर असताना जी गाडी वापरली फ्रीमध्ये त्या कंपनीचीच गाडी होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं त्याच्या ॲफिडेव्हिटमध्ये की जी कंपनीनी हे जैनचे ट्रस्टची जागा घेतली त्यामध्ये त्याच्या भागीदारीतली मी गाडी वापरली हे त्यांनी सांगितलं. आणि ते भाषणातूनही पण सांगायचे की मी माझी खाजगी गाडी वापरतो, मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची गाडी पुण्याची वापरत नाही, सरकारी गाडी वापरत नाही असं ते सांगायचे. त्यामुळे मोहोळांनी जे काही केलेले कारनामे आहेत हे तर आता एक सुरुवात आहे. मोहोळांनी तर तिकडे जमिनीच्या संदर्भामध्ये फार मोठा धिंगाणाच घातला आहे. सगळेच घालत आहेत. महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे. ते तर वरच्यापासून तर खालीपर्यंत जमिनी लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू झालेलं आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मोहोळांनी जे केलेलं त्या पदावर राहून केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून अशा प्रकारे 2-3 हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही हे मात्र या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशीच आमची मागणी असते. नितेश राणेंनी पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजप विचाराचे सदस्य निवडून द्यायला तर निधी देणार नाही. नाही, निधी हा महाराष्ट्रात असतो, कोणाच्या काही मालकी हक्काचा नसतो. अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजेच अजूनही बालिशपणा आहे असं मी मानतो. अशा प्रकारच्या वक्तव्याला कोणी काही हात देण्याची गरज नाही. धमकावून, अरे तुम्हाला जर लोक तुमच्या कामाला, तुमच्या कार्याला, तुमच्या विकासाला जर दाद देत असतील तर लोक तुम्हाला निवडून देतील. पण निधी देणार नाही मला मत द्या म्हणणं म्हणजेच तुमचं फेल्युअर आहे. तुम्हाला त्या तुमच्या लोकांमध्ये तुमची पत राहिलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारे धमकी देऊन मतं मानवण्याचा हा केवलवाना प्रयत्न आहे असं मी मानतो.